प्रामुख्यानं एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री असलेलं खातं हे आम्हाला परवानगी देत नाही असं सांगत तुम्ही असाल पत्रकार परिषदेमध्ये, तर ते योग्य नाही, कायदेशीर नाही. मी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिलं आहे. मला तर ही कल्पना नव्हती की हे यांनी कर्ज मागितलेलं आहे, परंतु त्यांनीच पत्रकार परिषद घेतल्यानंतर मला हे कळलं की त्यांनी ते कर्ज मागितलं. म्हणून मी ताबडतोब माहिती घेतली आयुक्तांकडून आणि दीपक खांबी त्यांच्याकडनं, आणि त्यांनीच मला सांगितलं की जेव्हा भारतीय जनता पक्षाची सत्ता मीरा भाईंदर महापालिकेमध्ये होते तेव्हा त्यांनी ठराव या रस्त्याचा केला होता. राज्य शासनाकडे परवानगी मागितली होती, कारण बँक ऑफ बडोदानं त्यावेळेस कर्ज द्यायची तयारी दर्शवली होती. राज्य शासनानं परवानगी पण दिली, परंतु नंतर बँक ऑफ बडोदाने सांगितलं की हे 500 कोटी रुपये भरण्याची महापालिकेची जी कागदपत्रांची पूर्तता असते ती पूर्तता न झाल्यामुळे आम्ही ते कर्ज नाकारतो आहे. त्यामुळे बँक ऑफ बडोदाने ते कर्ज नाकारलं. निविदा प्रक्रिया बेकायदेशीररित्या केल्या गेल्या. निविदा प्रक्रिया झाल्यानंतर ठेकेदाराला कार्यादेश देण्यात आला. ठेकेदारानं 2-2.5 वर्षापूर्वी कामं सुरुवात केली. काही कामं पूर्ण झाली, काही कामं आता अंतिम टप्प्यात आहे. परंतु बेकायदेशीररित्या ही रस्त्याची कामं करून आज ठेकेदाराला जेव्हा बिलं द्यायची आहे तेव्हा तुम्ही काही कोठारी नावाचा जो तुमचा एजंट आहे तो 23% त्याच्याकडे मागणी करतो, आणि त्या 23%च्या माध्यमातून जर तुम्ही राज्य शासनाला जबाबदार धरून हे कर्ज आम्हाला द्या आणि आम्ही विकासाची कामं करतो आहे असं जर सांगत असाल आणि जबाबदार धरत असाल तर ते योग्य नाही.